हॅलो ऑल, सर्वांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम एमपीएससी या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, कंबाईन पूर्व परीक्षेची जाहिरात आता लवकरच येणार आहे आणि तुमचा अभ्यास सुरूच असेल। मागे सुद्धा आपण बरेचसे व्हिडिओ कंबाईनच्या संदर्भात बनवलेले आहेत, आपल्या चॅनलवरती ते उपलब्ध आहेत, तुम्ही ते पाहू शकता। आणि आता सुद्धा आपण कंटिन्यू करणार आहोत कंबाईन पूर्व परीक्षा 2024 ही जी आपली एक्झाम येणार आहे त्या संदर्भात आपल्याला व्हिडिओज जे आहेत ते कंटिन्यू करायचे आहेत। आता बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की मध्यंतरी जेव्हा ऍड नसते तेव्हा विद्यार्थ्यांचा अभ्यास कंटिन्यू होत नाही आणि मग अशा वेळेस काय करायचं। काहीतरी घरात आपल्या असं काही गोष्टी घडून जातात की आपला अभ्यास पाहिजे तसा होत नाही, तर त्यावरती काय उपाय करायचा किंवा कशा प्रकारे आपला अभ्यास कंटिन्यू करायचा हे सुद्धा मी तुमच्याशी शेवटी बोलेल। म्हणजे या व्हिडिओमध्ये आपल्याला तेच पाहायचं आहे की कशा प्रकारे आपला अभ्यास आपण जो आहे तो रिस्टार्ट करू शकतो आणि कंटिन्यूटी जी आहे ती मेंटेन करू शकतो आणि आपल्याला अभ्यासाची आवड सुद्धा वाटेल। तर आपल्याला तेच या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे। तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छिते, कंबाईन पूर्व परीक्षेसाठी आपला एक पेड ग्रुप सुरू आहे। व्हॉट्सअप वरती हा ग्रुप असणार आहे, जिथे तुम्हाला डेलीचे टार्गेट्स मिळणार आहे आणि तुम्हाला तिथे ज्या काही इम्पॉर्टंट अशा नोट्स आहेत कंबाईन पूर्व परीक्षेसाठी त्या सुद्धा मिळणार आहेत। सोबतच आपले जे काही व्हिडिओज होणार आहेत त्याच्या पीडीएफ सुद्धा तुम्हाला तिथे उपलब्ध होणार आहेत। सो याची जी फी आहे ती 100 रुपये अशी फी असणार आहे आणि जोपर्यंत आपली एक्झाम होणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्या ग्रुपचा ऍक्सेस मिळणार आहे। ऑलरेडी आपले ग्रुप जे आहेत ते 2 ग्रुप चालू आहे, ज्याच्यामध्ये विद्यार्थी बऱ्याचशा गोष्टी त्यांनी कव्हर केलेल्या आहेत, परंतु 1 तारखेपासून आपण पुन्हा नवीन विद्यार्थी सुद्धा त्यामध्ये ऍड करणार आहोत आणि त्यामध्ये तुम्हाला परत सुरुवातपासून म्हणजे डे 1 पासून जसा आपला अभ्यास असायला पाहिजे तसे टार्गेट्स मिळणार आहेत। तशा प्रकारची आपली पूर्ण स्ट्रॅटेजी असणार आहे। सो ज्यांना या ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं आहे त्यांनी या ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी स्क्रीनवरती दिसत असलेल्या 2 पैकी कुठल्याही क्रमांकावरती संपर्क करा, तुम्हाला त्या ग्रुपमध्ये आपण ऍड करू। ओके, सो आता आपण बोलूया आपल्या मेन व्हिडिओच्या बाबतीत। तर पहा, कंबाईन पूर्व परीक्षा ही परीक्षा मोस्टली विद्यार्थी का चूज करतात, तर राज्यसेवेपेक्षा थोडीशी सोपी आहे बा, या अनुषंगाने विद्यार्थी कंबाईन पूर्व परीक्षेकडे बघत असतात। परंतु एक लक्षात घ्या, जरीही ही पेपर तुम्हाला राज्यसेवेपेक्षा काठिण्य पातळी कमी वाटत असली तरी सुद्धा त्याच्यातला मुख्य फरक हा आहे की राज्यसेवा सोडवण्यासाठी, जीएस सोडवण्यासाठी जिथे मॅथ अजिबात नाहीये, त्या जीएसच्या 1 पेपरसाठी तुम्हाला 2 तास मिळतात आणि इथे मॅथ इन्क्लूड असून तुम्हाला फक्त 1 तासामध्ये 100 प्रश्न सोडवायचे असतात। त्यामुळे हा राज्यसेवेपेक्षा सोपा आहे। हा पहिल्यांदा आपल्या डोक्यातला भ्रम काढायचा आहे आणि आपण कंबाईन देतोय म्हणून आपण रिलॅक्स आहोत, अजून आपली ऍड आली नाही, तर ह्या गोष्टी तुम्हाला डोक्यात ठेवायच्या नाहीयेत। राज्यसेवेपेक्षाही तुम्ही इथे खूप जास्त ॲक्युरेट असणं आवश्यक आहे, खूप जास्त फास्ट असणं आवश्यक आहे आणि खूप जास्त तुमचा अभ्यास हा डीप असणंच आवश्यक आहे। आता आपण पाहूया, आता मध्यंतरी आपल्या ग्रुपवरच्या 1-2 विद्यार्थ्यांचे असे मेसेज आले की आमचं टार्गेट काय फॉलो होत नाहीये, मध्यंतरी घरात काहीतरी झालं आणि या तारखेपासून आमचं काही टार्गेट फॉलो झालं नाही। मी तेव्हा रिप्लाय केले नाही, कारण मला हे सविस्तर बोलायचं होतं। तर लक्षात घ्या, कुठल्याही विद्यार्थ्याचं असं होतं की ऍड नाहीये बा, मग डोळ्यापुढे जर आपल्या काही टार्गेटच नाही आहे तर आपला तसा अभ्यास पाहिजे तसा होत नाही आणि ऍड आले की विद्यार्थी गिअर अप होतात। आज अशा बरेचसे स्टेटस सुद्धा होते की ऑक्टोबरच्या लास्टला आपली एक्झाम जी आहे ती होऊ शकते आणि तरी आपल्याला याच अनुषंगाने तयारी करायची आहे की आपल्याकडे 1 ऑगस्ट आहे, 1 सप्टेंबर आहे आणि ऑक्टोबर आपण अर्धा पकडूया, म्हणजे जवळपास फक्त आपल्याकडे 2.5 महिने आहेत आणि या 2.5 महिन्यात तुम्हाला अभ्यास करायचा आहे। आता 2.5 महिन्यात अभ्यास म्हणजे तुम्ही आधी अभ्यास ऑब्व्हियसली केलेला आहे, जे टार्गेट ग्रुपमध्ये असतील त्यांना तर सगळे टार्गेट्स देऊन झालेले आहेत, बऱ्याचशा गोष्टीची रिव्हिजन सुद्धा त्यांची झालेली आहे। परंतु जे विद्यार्थी आता नवीन जॉईन होतील किंवा पहिल्यांदा जे जॉईन होणार आहेत किंवा पहिल्यांदा जे कंबाईन पूर्व परीक्षेची तयारी करत आहेत, असे जर काही विद्यार्थी या व्हिडिओवरती येत असेल किंवा तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला काय करायचं आहे, अशा प्रकारे क्वेश्चन पेपरची प्रिंटआउट घ्यायची आहे काढून आणि हे स्पायरल बाइंडिंग तुमच्याकडे असावं, ज्याच्यामध्ये आन्सर टिक केलेले नसले पाहिजे आणि ते तुम्हाला फॉलो करायचं आहे। आता समजा तुम्ही 15 दिवस मध्ये गॅप पडला किंवा 10-12 दिवस गॅप पडला, कोणी गावी जातं, कुणाकडे काहीतरी काम असतं, काही प्रोग्राम्स असतात, मग तुमचा जर का अभ्यासामध्ये गॅप पडला असेल तर त्यावेळी काय करायचं आहे, सरळ आयोगाचा एक पेपर तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्या आयोगाच्या पेपरमध्ये मी तुम्हाला दाखवते तशा प्रकारे तुम्हाला सोडवायचं आहे। तर आता पहा, 2023चा जर का तुम्ही पेपर पाहिला तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की हा पेपर थोडासा वेगळा होता आणि यामध्ये जे काही प्रश्न आहेत ते पाहिजे तसे नव्हते, म्हणजे जसे आयोगाचे प्रश्न असतात तशा प्रकारचे ते नव्हते। तर पाहूया आपण। तर पहा, हा आहे आपला 2023 मध्ये झालेला कंबाईन पूर्व परीक्षेचा पेपर। आता पेपर जी आहे ही एक्झाम कधी झाली होती, 30 एप्रिल 2023 रोजी एक्झाम झाली होती। आता याच्यामध्ये आपल्याला
असे प्रश्न आहेत पहा. तुम्ही हा जर प्रश्न पाहिला ना, तुम्ही हा प्रश्न समाधान महाजन सरांच्या पुस्तकामधून सुद्धा सोडवू शकत नाही, अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे. आणि हे कसे आहेत, हे प्रश्न जे आहेत तर यातल्या पर्यायावरून आपल्याला उत्तरं काढता येतात. मग तेवढी आपली कुवत कधी बनते, नवीन विद्यार्थ्यांना हे शक्यच नाही. तुम्ही जितकं या क्वेश्चन पेपरवर काम कराल तितकं तुम्हाला हे पेपर जे आहेत त्यामध्ये आयोगाचे जे काही पर्याय फ्रेम होतात तुम्हाला मी दाखवते. आता या प्रश्नामध्ये पर्याय पहा, अ ब, ब ड, अ ब क, ब क ड असा पर्याय तुम्हाला दिसतोय. देन पुढचा प्रश्न दाखवते सेम, अ ब, ब क, अ ब क, ब क ड आहे. म्हणजे आयोगाचे काहीतरी एक सिमिलॅरिटी तुम्हाला दिसत असेल पहा. इथे थोडं वेगळं आहे, अ ब क, ब क ड, अ क ड आणि वरील सर्व बरोबर. त्यानंतर पुन्हा एक प्रश्न पहा, इथे अ ब, ब क, अ ब क आणि ब क ड सेम पर्याय दिसतात तुम्हाला, याचे ऑप्शन सेम दिसतात. आणि या सेम पर्यायावरून तुम्हाला एक लक्षात येत असेल की हा जो काही प्रश्न आहे आयोगाचा, इथे पाहिजे असं मी फॉर्मॅट असं लिहिलं म्हणजे सेम काही गोष्टी ज्या आहेत ते आयोग फॉलो करत असतं. आणि त्याचसाठी तुम्हाला हे जे काही क्वेश्चन पेपर आहे त्याच्यावरती परत परत काम करणं आवश्यक आहे. आता या प्रश्नाबद्दल बोलूया. प्रश्न आपल्याला आहे नारायण मेघाजी लोखंडे यांच्यावरती. आता तुम्हाला माहित आहे कामगार चळवळीशी रिलेटेड हे नाव आहे आणि नारायण मेघाजी लोखंडे यांच्यावरती तुम्हाला प्रश्न हमखास असतोच. परंतु या प्रश्नामध्ये त्यांनी काय विचारलेलं आहे की जे 23 सप्टेंबर 1884 रोजी जी बॉम्बे मिल हँड असोसिएशन त्यांनी स्थापन केली होती, तर या संस्थेच्या स्थापनेच्या वेळी कोणत्या कोणत्या व्यक्तींनी त्यांना सहकार्य केलं असं विचारलेलं होतं. तर समाधान महाजन सरांच्या पुस्तकामध्ये सुद्धा या लोकांची नावं आपल्याला तिथे पाहायला मिळत नाहीत. एक नाव तुम्हाला तिथे दिसतं, रामजी संतूजी आवटे. हे जे काही सत्यशोधक समाजामध्ये हे काम करायचे, नारायण मेघाजी लोखंडे सदस्य होते सत्यशोधक समाजाचे, तर त्यामध्ये रामजी संतूजी आवटे हे सुद्धा त्यांचे सदस्य होते. आणि नंतर मग त्यांचे विवाद होऊन ते वेगळे सुद्धा झाले होते. तर दीनबंधू हे जे काही काय म्हणता येईल आपल्याला, दीनबंधू त्यांनी चालवलं होतं आणि त्यामध्ये सुद्धा यांनी मदत केली होती. मग त्या दीनबंधू चालवण्यात कोणी कोणी मदत केली यांची नावं समाधान महाजन सरांच्या पुस्तकामध्ये आहेत. परंतु या लोकांची नावं म्हणजे बॉम्बे मिल हँड असोसिएशनच्या स्थापनेच्या वेळी कोण कोण मदत केली ही नावं तिथे तुम्हाला दिसत नाहीत. मग आता तुम्ही म्हणाल की मग असा जर प्रश्न असला जो पुस्तकातच नाही सापडत आपल्याला, मग इतकं डिटेल कुठे वाचायचं, इव्हन तुम्ही गुगल केलं तरी सुद्धा सहज सापडत नाही. सो अशा वेळेस आपल्याला काय करायचं असतं, तर एक आयोग जो काही फॉर्मॅट फॉलो करतो आणि तो फॉर्मॅट तुमच्या जेव्हा लक्षात येईल तेव्हा, म्हणजे तुमच्या केव्हा लक्षात येईल, जेव्हा तुम्ही प्रश्नपत्रिकांची वारंवार उजळणी कराल आणि वारंवार ते प्रश्न सोडवून पाहाल. मग आता यामध्ये तुम्हाला जर का एक गोष्ट पाहायची असेल तर पहा, इथे ब दिसतोय, इथे ब दिसतोय, इथे ब दिसतोय आणि इथेही ब दिसतोय. म्हणजे ब तर कन्फर्म आहेच, त्यामुळे याच्याशी आपल्याला काही तिथे पाहायची आवश्यकता नाही, पर्यायावरून आपल्याला जायचं असतं. पण तो 1 तास आहे आपल्याकडे, कशा प्रकारे तो तुमचा यूज झाला पाहिजे तिथे ते लक्षात यायला पाहिजे. सो आता हे प्रश्न आहे माहीत असल्याशिवाय सोडवता येत नाही. म्हणजे 1-2 नावं जर माहीत असते तर आपण कदाचित हा प्रश्न सोडवू शकतो. परंतु आयोगाचा फॉर्मॅट आहे की 2 तर नसतातच. ओके, म्हणजे आपलं उत्तर एकतर 3 असू शकतं किंवा 4 असू शकतं. म्हणजे आपलं 50-50 हेल्पलाईन झाली. म्हणजे हे 2 तर नाही आहे, एवढे जर पर्याय दिले तर ऍटलीस्ट 3 असतील असा एक प्राथमिक अंदाज आपला. हे रिस्की आहे बरं, तुम्हाला मी असंच फॉलो करा असं सांगत नाहीये. तुम्ही जेव्हा वारंवार पुढचे प्रश्न पाहाल ना तेव्हाही तुमच्या लक्षात येईल की जर आयोग असे 4 पर्याय देतोय ज्यामध्ये वरीलपैकी सर्व हा ऑप्शन नाहीये, असे ऑप्शन दिलेले आहेत, 2 दिलेले आहे, नंतर 3 दिलेले आहे, हाच फॉर्मॅट आयोग फॉलो करतो. त्यामध्ये नक्की आन्सर जे आहे ते 3 जे पर्याय दिसतात त्यापैकी एखादं असतं आणि मग आपला इथे थोडासा चान्स कमी होऊ शकतो की चुकण्याचा. ओके, मग तुम्हाला इथे 3 किंवा 4 पैकी तुम्ही एक आन्सर तिथे देऊ शकता. सो अशा प्रकारे तुम्हाला ह्या गोष्टी ज्या आहेत त्या समजतील. केव्हा समजतील, जेव्हा तुम्ही वारंवार प्रश्नपत्रिकांची रिव्हिजन कराल, उजळणी कराल तेव्हा. आणि मग आता समजा आपला गॅप पडलेला आहे, आपला अभ्यास झालेला नाही, सरळ सरळ एक प्रश्नपत्रिका घ्यायची, त्यातला प्रश्न घ्यायचा आणि त्याच्या आजूबाजूचं जे काही एक्सप्लेनेशन तुम्हाला पुस्तकात आहे ते तुम्ही वाचलेलं आहे, परंतु गुगल करायचं आणि मग त्याचं जे बद्दल जे तुम्हाला एक्स्ट्राचं मिळेल ते तुम्ही इथे लिहायचं. आता मराठा इस्पितळाबद्दल तुम्हाला गुगलवरती सापडून जाईल, काही तारखा सापडतील ज्या पुस्तकात सुद्धा आहेत, बरं असं काही नाही, पुस्तकामध्ये सुद्धा आहेत. परंतु गुगल जर का तुम्ही त्या गोष्टी केल्या तर तुम्हाला तिथे ती जी इन्फॉर्मेशन आहे ती लास्ट तुमच्या डोक्यामध्ये जी आहे ती जास्त वेळ राहील आणि तुमचं एक रिव्हिजनच होईल एक प्रकारे. सो तुम्ही एखादा जो पॉईंट आहे, नारायण मेघाजी लोखंडे यांच्याबद्दल तुम्ही गुगल करू शकता किंवा बॉम्बे मिल हँड असोसिएशन बद्दल सुद्धा तुम्ही गुगल करू शकता.
ओके, हे झालं एका प्रश्नाच्या बाबतीत. आता 1857चा उठाव तर आपल्याला डिटेलच करायचा आहे, त्यामुळे याच्याबद्दल काही आपण जास्त बोलू नये. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा, प्रार्थना समाजाच्या बाबतीत. आता या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते तुम्हाला ऑब्विसली पुस्तकामध्ये सगळ्याच्या सगळं आहे उपलब्ध. तर याच्यामध्ये सुद्धा पहा ब ब ब आणि ब चारही याच्यामध्ये आहे, म्हणजे ब पाहायची आवश्यकता आहे का? अजिबात पाहायची आवश्यकता नाहीये. त्यानंतर मग आता आपल्याला माहिती आहे तरखडकर बंधू तिघही याच्यामध्ये होते, भास्कर तरखडकर, दादोबा तरखडकर आणि आत्माराम तरखडकर. त्यानंतर वामन आबाजी मोडक आहेत, भाऊ महाजन आहेत. यांनी 31 मार्च 1867 रोजी मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना केली. तारीख आठवत नसेल आपल्याला, पण मुंबई येथे केली आणि इतके नावं दिलेले आहेत, म्हणजे आयोग सहजासहजी इतक्या गोष्टी चुकीच्या देत नाही. आणि इथे सुद्धा दिसते, जे 2 याच्यामध्ये दिसतंय. सो आपण एक अंदाज प्राथमिक लावू शकतो की अशा प्रकारे 3 पर्यायाला उत्तर असेल, त्यामुळे फक्त 1-2 असे पर्याय उत्तरामध्ये असणार नाही. त्यानंतर पुढचं आहे पहा नामजोशी, म्हणजे हे सगळं काही तुम्हाला समाधान महाजन सरांच्या पुस्तकामध्ये मिळून जाईल. अ ब क म्हणजे हे 3ही गोष्टी तुम्हाला दिसतील. हे काही त्यांनी केलं नाही, त्यामुळे ते आपल्याला काही तिथे दिसणारच नाही. सो प्रार्थना समाजाच्या बाबतीत सर्व समाज, सर्व ज्या काही काय म्हणते सभा आहेत त्या एका ठिकाणी पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत आणि परत आयोग इथे फॉर्मॅट फॉलो करतोय, त्यामुळे आपल्याला 2 पर्याय नसतील, ऍटलिस्ट 3 पैकी या दोघांपैकी एक असेल असं आपल्याला 50-50 पर्यंत जाता येतं आणि तुम्ही तसं उत्तर लिहू शकता. आता प्रार्थना समाजामध्ये राघव भांडारकर आहेत, बाळ मंगेश वागडे आहेत, वामन आबाजी मोडक आहेत आणि महादेव गोविंद रानडे हे 4 पदवीधारक होते, मुंबई विद्यापीठाचे पहिले 4 पदवीधारक. तर ते सुद्धा या समाजाशी रिलेटेड लोक आहेत. त्याला मी असं लक्षात ठेवलं BMWR. ओके, BMWR असं लक्षात ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरून तुमच्या ते लक्षात राहील. त्यानंतर शाखा कुठे कुठे होत्या? पुणे येथे होती, नगर येथे होती आणि सातारा येथे सुद्धा त्यांची शाखा होती. अध्यक्ष होते आत्माराम पांडुरंग. सो अशा प्रकारे एक्स्ट्राच्या गोष्टी जर का एखाद्या विषयाच्या बाबतीत किंवा एखाद्या टॉपिकच्या बाबतीत मिळत असतील तर त्या जर तुम्ही शोधत गेला तर तुम्हाला या विषयामध्ये कुठून सुरुवात करायची हे लक्षात येत नाही. की आता मी इतिहास वाचलेला आहे, मी भूगोल वाचलेला आहे, मी सगळंच तर वाचलं, मग रिव्हिजन करूनही कंटाळा येतो आणि मग करायचं काय ते लक्षातच येत नाही. तुम्ही एखाद्या वेळेस हा पेपर सोडवलेला जरी असेल तरी पुन्हा एक प्रिंट काढायची आणि पुन्हा ते लिहून काढायचं, पुन्हा त्याच्याबद्दल काय काय मला आठवतंय ते तिथे राईट डाऊन करायचं. यामुळे काय होतं, तुम्हाला अभ्यासातला जो काही कंटाळा आहे तो जातो आणि तुमचं नेमकं जर तुम्हाला आता मला प्रार्थना समाजाबद्दल काही आठवतच नाहीये तर मग मी इथून परत स्टार्ट करायला पाहिजे, तुमच्या तिथे लक्षात येईल आणि तुम्ही ते कंटिन्यू करू शकाल. सो अशा प्रकारे तुमचा जर का अभ्यासामध्ये खंड पडला असेल तर ही पद्धत तुम्ही वापरा. तुम्हाला त्याचे उत्तर कसे म्हणजे मिळतील की स्वतःच उत्तर मिळतील की नेमकं मला काय करायचंय. मग आता तुमचं इतिहासबद्दल झालेलं आहे, तुम्ही दुसरा विषय घेऊ शकता, भूगोल घेऊ शकता. तुमचं भूगोल झालेलं आहे, तुम्ही इकॉनॉमिक्स घेऊ शकता किंवा एखादा विषय राहिलाय व माझा करायचा, तुम्ही तो विषय घेऊ शकता आणि अशा प्रकारे तुमची प्रश्नपत्रिका जी आहे ती तुम्ही भरून काढायची आहे. करंटचं तुम्ही तिथे करायचं नाही, पण करंटच्या बाबतीत एक लक्षात घ्या, तुम्हाला पॉइंट पाहायचे आहेत की कशावर आयोगाने 23 मध्ये ट्रेस केलं होतं आणि मग मला त्याच गोष्टी आता वाचायच्या आहेत. म्हणजे जसं हे योजना इथे विचारल्या आहेत, मग आता खूप साऱ्या लाडक्या योजना आलेल्या आहेत, तर त्या लाडक्या योजना आयोगाच्याही लाडक्या होतील तर त्या आपल्याला तिथे बघणं आवश्यक आहे. त्यानंतर भारतामध्ये सोन्याचे ATMचे उद्घाटन, म्हणजे काहीतरी वेगळं असं काही उद्घाटन झालंय बा भारतामध्ये, मग ते गोष्ट विचारलेली आहे, म्हणजे मग आत्ता वेगळं काही झालेलं आहे का, UPI ATM आलेलं आहे. मग अशा गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या वाचनात असल्या पाहिजे आणि त्याच्यावर आयोग प्रश्न विचारू शकतो. सो करंटमध्ये अशा प्रकारे तुम्हाला ते रिपीट करायचं आहे, रिव्हिजन करायचं आहे. आणि मग पॉलिटी तर आहेच आपलं, रिव्हिजन शिवाय काही पर्यायच नाही या पॉलिटीला. पॉलिटीमध्ये तर तुम्हाला रिव्हिजन तिथे करायचीच आहे. सो अशा प्रकारे तुम्हाला जायचं आहे आणि तुमचा अभ्यासामध्ये पडलेला जो गॅप आहे तो तुम्ही या प्रकारे सुरुवात करा. तुम्हालाच आपोआप लक्षात येईल की काय वाचायचं आणि कुठून नेमकी सुरुवात करायची. सो थँक्यू सो मच. हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. यापुढे तुम्हाला असेच युजफुल व्हिडिओज कंबाईन पूर्व परीक्षेच्या बाबतीतले मिळणार आहेत आणि ज्यांना आपल्या कंबाईनच्या पेड ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं आहे ते जॉईन होऊ शकतात. स्क्रीनवरती तुम्हाला डिटेल्स दिसतीलच, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा डिटेल्स मिळतील. सो थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.